श्रोते हो नमस्कार. संस्कृत साधना या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण मकर संक्रांतीविषयी माहिती पाहणार आहोत. यावर्षी एकादशी आणि मकर संक्रांत एकत्र आल्यामुळे बऱ्याच महिलांमध्ये गोंधळ आणि संभ्रम निर्माण झालेला आहे की एकादशीच्या दिवशी संक्रांत करावी का, उपवास सोडावा का, अशा प्रकारचे अनेक प्रश्न महिलांच्या मनामध्ये उपस्थित झालेले आहे. त्या सर्व गोष्टींचा आपण या ठिकाणी विचार करणार आहोत. मकर संक्रांती आणि एकादशी. मकर संक्रांती हा सूर्यदेवाला समर्पित सण आहे, जो सूर्याच्या मकर राशीत प्रवेशाच्या निमित्ताने साजरा केला जातो. आणि एकादशी हा भगवान विष्णूंना समर्पित उपवास आहे. दोन्ही सण साजरे करणे. जर तुम्ही मकर संक्रांतीच्या दिवशी एकादशीचा उपवास करत असाल तरीही तुम्ही दोन्ही सण साजरे करू शकतात. तिळगुळ हा संक्रांतीचा पारंपरिक पदार्थ आहे. तो खाल्ल्याने एकादशीचा उपवास मोडत नाही. त्यामुळे तुम्ही स्वतःही त्याचा आस्वाद घेऊ शकता आणि इतरांनाही देऊ शकता. तुम्ही तुमच्या नेहमीच्या प्रथेनुसार देवतांना पारंपरिक संक्रांतीचा नैवेद्य दाखवू शकता. कारण देवांना उपवास नाहीत, उपवास हा भक्तांना असतो. त्यामुळे ज्यांना एकादशीचा उपवास नाही त्यांनी जेवण करा. ज्यांना एकादशीचा उपवास आहे त्यांनी जेवण मात्र करू नका. तीळ गूळ खाऊन संक्रांतीचा प्रसाद घ्या. मकर संक्रांती हा दानधर्मासाठी एक शुभ दिवस आहे. तुम्ही या दिवशी अन्न, वस्त्र व इतर वस्तू आपण दान या ठिकाणी करू शकतात. चला तर मग मकर संक्रांतीचा पर्वकाळ आपण पाहून येऊ. पौष कृष्ण एकादशी शके 1947 म्हणजेच 14 जानेवारी 2026 वार बुधवार या दिवशी दुपारी 3:06 सूर्य मकर राशीत प्रवेश करत आहे. म्हणून 14 जानेवारीला मकर संक्रांती आहे. संक्रांतीचा पुण्यकाळ दुपारी 3:06 सूर्यास्तापर्यंत आहे. तिल मिश्रित उदकाने स्नान, तिळाचे उटणे अंगास लावणे, तिल होम, तिल तर्पण, तिल भक्षण व तिल दान असा 6 प्रकारे तिळाचा उपयोग करावा. यावर्षी बालव कर्णावर संक्रांत होत असल्याने उक्त असलेले वाहनादी प्रकार. वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे. वस्त्र देवीने पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान केले आहे. हातात गदा घेतलेली आहे. केशराचा टिळा लावलेला आहे. वयाने कुमारी असून बसलेली आहे. वासाकरिता जाईचे फूल घेतलेले आहे. पायस भक्षण करीत आहे. सर्प जाती आहे. भूषणार्थ मोती धारण केले आहे. वार नाव नक्षत्र नाव मंदाकिनी आहे. देवी पूर्व दिशेकडून पश्चिम दिशेकडे जात आहे व वायव्य दिशेस पाहत आहे. मकर संक्रांतीच्या पर्वकाळात दात घासणे, कठोर बोलणे, वृक्ष तोडणे, गाई म्हशीची धार काढणे व कामविषयक सेवन ही कामे करू नयेत. नवे भांडे, गाईला घास, अन्न, तिळपात्र, गूळ, तीळ, सोने, भूमी, गाय, वस्त्र, घोडा इत्यादी आपण यथाशक्ती दान करू शकतात. दरवर्षी संक्रांतीच्या बाबतीमध्ये काही ना काही अफवा येत असतात. अशा कुठल्याही अफवावर विश्वास न ठेवता आनंदाने मकर संक्रांत हा सण साजरे करा. नेहमीप्रमाणे आपण साजरी करतो त्याचप्रमाणे ह्याही वर्षी मकर संक्रांत साजरी करा. श्रोते हो, आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या धार्मिक माहितीकरता आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.